नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषीतंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण कुक्कुटपालन विषयी आपण सविस्तर आज माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या देशात 70% लोक हे शेतीपूरक व्यवसाय करतात, म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, आणि कमी श्रमात जास्त उत्पादन मिळवणे ही प्रत्येकाची अपेक्षा असते। कधी कधी आपण असं करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याच जाहिराती बघतो आणि जाहिरातींना शेतकरी भुलतो किंवा जाहिरातींना बळी पडतो आणि मग मूळ उद्देश हा बाजूलाच राहतो आणि आपण प्रॅक्टिकली जे वर्क करणार आहोत ते न बघता आपण आकडे फुगवलेले काही प्रोजेक्ट बघतो आणि आपण फेल जातो आणि फेल गेल्यानंतर आपण म्हणतो की बाबा कुक्कुटपालन उत्तम नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे कमी श्रमात जास्त मोबदला घेण्याच्या उद्देशाने आपण काही बरेच प्रोजेक्ट बघितलेत जे आणि आकडे फुगवलेले बघितले, जसं की इमो पालन आहेत। म्हणजे तुम्ही जर इमो पालन बघाल तर 2000 रुपयाला एक अंड सुरुवातीला होतं, मग 1500ला आलं, 1800 रुपयापासून किलो मांस होतं आणि त्यामुळे अरे 2000 रुपयाला अंड म्हटल्यानंतर माणूस जरा वेडाच होतो आणि मग त्याच्या मागे लागला, लाखो रुपये खर्च गेले त्याच्यावर आणि नंतर मग बघितलं तर 5 वर्षात इमो पालन हे फेल गेलं। आणि जर तुम्ही बघाल असाल तर इमो पालनची अशी कंडिशन आली की लोकांना मग ते खाद्य घालायला परवडत नव्हतं, जंगलात सोडून दिलं गेली म्हणजे आणि लॉस झालेत। त्याचप्रमाणे जर तुम्ही बघाल तर पुढे कुक्कुटपालनमध्ये बघाल तर कडकनाथ 5-6 वर्षापूर्वी तुम्ही बघाल तर कडकनाथचं मोठं फॅड आलं होतं आणि त्याच्यामध्ये बघाल तर 1400 रुपये किलो चिकन आहे, 80 रुपयाला एक अंड आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री, असा सगळा प्रकार बघितला तर आता बघितलं तर कुक्कुटपालन म्हणजे कडकनाथ हे त्या पद्धतीने विकलं जात नाहीत किंवा कोण घेत नाहीत। आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उगाच आकडे फुगून उगाच व्यवसाय केला तर काही काळ टिकतो, जास्त काळ टिकत नाही आणि सुरुवातीला ज्याने मार्केटिंग केलं त्यांनी पैसे कमवले, नंतर त्यांना मिळाले नाही, तर ठीक आहे। तर अशा पद्धतीने प्रोजेक्ट हे बंद होतात। आता कडकनाथचं चिकन जर बघाल तर 300 रुपये किलो आणि 12 ते 15 रुपयापर्यंत अंड हाच दर आहे, तरी पण आपल्याला परवडतं कारण कडकनाथ खरोखरच गुणकारी आहे आणि ही ची प्रतिकारशक्ती वाढवणं आयुर्वेदिक गुणांनी भरलेली असून सर्वसामान्य लोकांनी जर पाळल्या आणि जर आपण दुसऱ्यांना खायला म्हणजे कशा खायच्या ते दाखवल्या, कारण याचं मांस जे असतं ते काळं असतं, हाडं काळी असतात आणि यात त्याचा आकार बघून किंवा ते मांस बघून लोक खायला मन करत नाहीत, गृहिणी किंवा म्हणतात शिबाई असं बरोबर वाटत नाही। मग तरी पण हे का चांगलं हे जर पटवून दिलं आणि खरोखरच गुणकारी आहेत, लोकांना खाण्यास प्रवृत्त जर तुम्ही केलं तर हाही व्यवसाय होऊ शकतो। काही शेतकरी मित्रांनी मला विचारलं होतं कडकनाथ कापल्यानंतर ते कसं दिसतं, ते मांस कसं दिसतं, किंवा दुसरी गोष्ट त्याची कडकनाथची कटाई कशी केली जाते, कोणत्या पद्धतीने आपण कापू शकतो किंवा काय त्याच्यातलं घ्यायचं काय टाकायचं, या संदर्भात आपण आता पुढील व्हिडिओ बघूया। तर कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ ही सुद्धा पाळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही इतर जे जाती हितकारी आहे, वनराजा आहे, सातपुडा आहे, आरा आहे म्हणजे रेड आयलंड रोड आहे, गावठी आहे, अशा बऱ्याचशा प्रजाती पाळल्या जातात आणि त्याच्याबरोबर कुक्कुटपालन ही प्रतिकारशक्ती असणारी उत्तम आहे आणि स्वतःसाठी तरी किमान सुरुवातीला खा आणि मग दुसऱ्यांना खायला दाखवा। आज आपण या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी आपल्याला कडकनाथ कटाईविषयी विचारणी केली होती, म्हणून आपण आज कटाई हा मुख्य उद्देश घेतो। कारण मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल तर मी तुम्हाला म्हणजे कुक्कुटपालनविषयी बरीच माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती मागील व्हिडिओ बघा, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक पण दिलेले असतील किंवा कृषीतंत्र निकेतन या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकताय। आणि आज आपण परत ते रिपीट न करता आज वेगळा विषय म्हणून आपण कडकनाथची कटाई आणि ते मांस कसं दिसतं त्याच्या संदर्भात माहिती असं सगळं आपण घेणार आहोत। आता दुसरी गोष्ट बघाल तर 100% कडकनाथ ही जात मध्य प्रदेशची आहे, म्हणजे 100% जर पाहिजे असेल तर तिकडेच मिळते, पण इथं काय होतं आपण या वातावरणात आपल्याला चांगली 100% जगत नाही, म्हणून 75% कडकनाथ जर पाळली तर उत्तम वाढते, मरतूक पण कमी होते म्हणजे मॉर्टॅलिटी होत नाही आणि चांगल्यापैकी पोचते, मांस उत्पादन वाढतं, अंडी उत्पादन वाढतं आणि मरतूक थांबते आधी महत्त्वाचे, म्हणून शक्यतो 75% कडकनाथ पाळणं महत्त्वाचं आहे म्हणजे होईल इथं। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही 100% कडकनाथ ही अतिशय काळी दिसते, त्याच्यामुळे खाताना लोकांची थोडीशी अडचण होते की बाबा काळं मांस म्हटल्यानंतर माणूस थोडंसं म्हणजे मानसिकदृष्ट्या म्हणतो की नको बाबा हे खाणं नको, म्हणून आज आपण कडकनाथ जी कोंबडी आहे याची अंडी काहींचा समज होता की ती काळी असतात, पण काळी नसतात, कडकनाथची अंडी पांढरीच असतात
आणि हे ओळखायचं कसं, तर जर तुम्ही कडकनाथ कोंबडी जी आहे त्याचं तोंड जर उघडलं तर त्याची जीभ जर पूर्ण काळी असेल तर समजायचं की हे 100% आहे. पण जर समजा ह्याच्यामध्ये थोडासा पांढरपणा असेल किंवा आरूमध्ये थोडासा कलर बदललेला असेल, लालसरपणा असेल, तर समजायचं हे क्रॉसिंग आहे. त्यामुळे ज्याची जीभ जर पूर्ण काळी असेल, काळी कुट्ट असेल, तरच समजायचं 100% कडकनाथ. अन्यथा तुम्ही म्हणू शकता की ही 75% 50% पर्यंत क्रॉसिंग असू शकते. गावठीची क्रॉसिंग झाली तर ती कुडूक पण ठरते. आणि 100% कडकनाथ ज्याचं रक्त मांस जरी काळं आहे असं जर खाणं किंवा थोडासा किळसपणा वाटत असेल तर तुम्ही 75% किंवा 50% घेऊ शकताय किंवा सेवनात आणू शकताय. आणि 50%च्या वरती म्हणजे 75%ची क्रॉसिंग असलेली कडकनाथ ही तुम्हाला लालसरपणा येतो, त्याच्यामध्ये रक्त लालसरपणा असतो. काही अंशी फक्त त्याचं मांस थोडंफार काळं असतं. अधिक दुसरी गोष्ट हड्डी थोडीफार काळी असतात, जी हाडं आहेत ती. रक्त हे डार्क लाल किंवा थोडंसं काळसर असतं, त्यामुळे ते आपल्याला खायला कसंच वाटतं. आणि त्याच्यात औषधी गुणधर्म पण आहेत, म्हणजे थोडेसे कमी जरी असले तरी आहेत. म्हणजे आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण 75% चिकन खाण्यास सुरुवात करू शकताय. आणि त्याच्यामध्ये औषधी गुण नेमके काय आहे 100%मध्ये किंवा 75%मध्ये, ते आपण आता पुढे बघूया. कडकनाथ ही कोंबड्यामधील एक प्रजाती आहे. या जातीच्या कोंबड्या नखशिकांत काळ्या रंगाच्या असल्यामुळे व त्यांचं मांसही काळं असल्यामुळे यांना कडकनाथ किंवा काली मासेही म्हणतात. ही ब्रीड मुख्यतः मध्य प्रदेशमधली आहे, पण आता यांची पैदास तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही केली जाते. 2015 सालापासून कडकनाथ ही कोंबडी अचानक फेमस झाली. तेव्हा कडकनाथ कोंबडीचे मांस 1200 ते 1400 रुपये किलोने होते व त्यांच्या एक अंड्याची किंमत 70 ते 80 रुपये होती. कडकनाथचे चिकन आरोग्याला फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. यात प्रोटीनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. तसेच त्यात व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, C आणि E सुद्धा असते. आणि ही सर्वच व्हिटॅमिन्स आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. आणि ही 18 पैकी 8 अमिनो ॲसिड आपल्या शरीराला पुरवते. कडकनाथचे मांस व अंडी खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. मांसामध्ये पुरुषत्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पुरुषत्व वाढते. हृदयविकार, दमा, अस्थमा, TBवरही हे गुणकारी आहे. कडकनाथ कोंबड्याचं ॲव्हरेज वजन 1.5 किलो असतं. कोंबडीचं वजन अंदाजे 1 किलो असतं. अंड्याचं वजन 40 ते 50 ग्रॅम असतं. यांच्या मांसाची चव थोडी मटणासारखी असते. शिवाय टेक्स्चर मऊ असलं तरी मांस खडबडीत असल्याने शिजायला थोडा जास्त वेळ, म्हणजे कुकरमध्ये अगदी 5 ते 6 शिट्ट्या काढाव्या लागतात. अशा प्रकारे कडकनाथ या कोंबडीच्या प्रजातीविषयी माहिती व कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी कृषीतंत्र निकेतन वळीवंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन व्यवसायातील नवउद्योजकांना कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यामध्ये कोंबड्यांच्या जाती, त्यांचे आहार, पिल्लांची जोपासना, कोंबड्यांचे आजार, लसीकरण, खुराडे, मांस व अंडी विक्री अशा बऱ्याच मुद्द्यावर प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर यांनी प्रोजेक्टर, प्रात्यक्षिक व चर्चासत्रातून नवउद्योजकांना परिपूर्ण अशी माहिती दिली. तसेच नैसर्गिक कुक्कुटपालन विश्लेषक श्री महेश सावंत सर यांनीही प्रशिक्षणार्थींना महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. कोंबडी पालनाच्या विविध मुद्द्यांची तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास त्याबाबतची व्हिडिओ लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, ते पाहावे. हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या व कुक्कुटपालन करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या कोंबड्यांच्या एक प्रजाती असणाऱ्या कडकनाथबद्दल, त्याचं चिकन खाऊ इच्छिणाऱ्यांसाठी बनवत आहोत. अशा प्रकारचे शेती व शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणे घेऊन शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. माझं नाव अनिल शंकर सरपुरे, मुक्काम पोस्ट भूत, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. हे एका दिवसामध्ये जे आज आम्हाला जे शिक्षण दिलं ते खूप अनमोल असं आहे. जे महिनाभर जरी शिकलो तरी इथे आम्हाला तेवढं मिळणार नाही, एवढं एका दिवसात आम्हाला खूप माहिती दिली आहे. त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करू. मी विश्वास आत्मानव लब्धे तळवड्यावरून आलो आहे. तर आज मी इथे कुक्कुटपालन हे प्रशिक्षण घेण्यासाठी इथे वळवंडे येथे प्राध्यापक ठाकूर सर यांच्याजवळ आलो. त्यावेळी ठाकूर सरांनी भरपूर अशी माहिती आम्हाला दिली आणि ती आम्हाला व्यवसाय करण्यासाठी पुढे प्रोत्साहित आहे. त्याचप्रमाणे
सावंत सर यांनीही आम्हाला अगदी मोलाची माहिती सांगितली, कारण स्वतःचे अनुभव त्याने आम्हाला सांगितले आणि खरोखर ते आम्हाला पटण्यासारखं, कारण आणि आमच्या पुढच्या भविष्याला उपयोगी येणारे त्यांनी आपले अनुभव जे सांगितले ते आम्हाला खरोखर म्हणजे पटण्यासारखे होते. आणि इथे आज दिवसभर आम्ही इथे एकत्र राहून आज ही असलेली वेगवेगळ्या गावातील लोक आम्ही हे एक कुटुंब म्हणून आजचा दिवस एकत्र राहिलो आणि हे सगळं साध्य झालं तर हे आपल्या ठाकूर सरामुळे. आणि आजचा जो दिवस अगदी आनंदात आम्ही घालवला. बस एवढंच सांगून मी. राव मुक्काम पोस्ट आंबरड, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. एकंदर एक दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मी काय या क्षेत्रात अनुभवी माणूस नाही. मला असं शिक्षण घेऊन काय ते करावं अशी इच्छा होती या क्षेत्रात. मतलब बघू म्हणून मी जेव्हा ह्याच्यावर कळलं तर मी हे आलो एक. तर एक दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी मी शिकलो. जितेंद्र दत्ताराम जोरात, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, मुक्काम पोस्ट भालावली. मी आज बरेच वर्ष टेलरिंग पोल्ट्री व्यवसायासाठी प्रयत्न करत होतो, पण ट्रेनिंग नसल्यामुळे थोडंसं मागे पुढे होत असल्यामुळे आता मला उच्च प्रकारची ट्रेनिंग मिळाली आहे. त्याच्यामार्फत मी पुढे माझ्या आयुष्याला सुरुवात करण्याची तयारी ठेवत आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला काही शंका असतील शेतीविषयक तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण त्याची तुमच्या वेळेनुसार उत्तरं देऊ. धन्यवाद.